मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही आपण ऐकूया. अजून मी काही निकाल वाचलेला नाही, पण तो जर खंडपीठाने दिलेला निकाल असेल तर तो सर्वांना मान्यच करावा लागेल. पण आता जवळपास गेले 25-30 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय. पण असं पहिल्यांदा घडतं आहे की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत, त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत. मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही. अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे, त्यांनी निकाल दिला तर तो सगळ्यांना मान्य करावा लागेल. पण केवळ 24 ठिकाणी निवडणुका व्हायच्या आहेत म्हणून 284 पैकी सगळी मतमोजणी पुढे करणं हे मला तरी योग्य वाटत नाही. पण ठीक आहे, मी त्याच्यावर यापेक्षा अधिक बोलणार नाही. जे उमेदवार आहेत, जे मेहनत करतात, इतके दिवस प्रचार करतात, त्या सगळ्यांना एक प्रकारे त्याचा भ्रमनिरास होतो. आणि सिस्टीमच्या फेलियरमुळे त्यांची काही चूक नसताना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होणं काही योग्य नाही आहे. मला असं वाटतं अजून खूप निवडणुका इलेक्शन कमिशनला घ्यायच्या आहेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने सुधार आणला पाहिजे आणि किमान पुढच्या निवडणुकांमध्ये तरी असं होणार नाही हे निवडणूक आयोगाने बघितलं पाहिजे असं माझं मत आहे. तर एकंदरीतच कारभार पद्धतीवर निवडणूक आयोगाच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ताशेरे ओढल्याचं या प्रतिक्रियेमधून आपल्याला पाहायला मिळते. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश सावंत सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत. या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया, तपशील जाणून घेऊया. ज्ञानेश, आता मुख्यमंत्र्यांची आपण प्रतिक्रिया ऐकली आणि एकंदरीतच ही सगळी मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार आहे, त्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाच्या कारभारावर ज्ञानेश, आपण आतापर्यंत पाहिलं विरोधातल्या सगळ्याच नेते मंडळींनी नेहमीच ताशेरे ओढलेले आहेत, नाराजी व्यक्त केली. आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भात आपला एक तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. एकूणच निवडणूक आयोगाच्या गेल्या काही दिवसांमधल्या भूमिकेवरती विरोधकांकडे नेहमीच टीका झालेली आहे. टोकाचं पाऊल उचललं गेलेलं आहे विरोधकांकडून. निवडणूक आयोगाच्या विरोधात मोठा मोर्चा काढलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये सत्ताधारी पक्षाचे प्रमुख नेते, मुख्यमंत्री स्वतः जर निवडणूक आयोगाच्या, त्यांनी स्पष्ट केलं तसं निवडणूक आयोगावरती माझा आरोप नाही आहे की निवडणूक आयोगाबाबत माझी नाराजी नाही असं स्पष्ट केलेलं आहे. तरी पण एक प्रकारे हा सगळा गोंधळ आणि हे मुख्यमंत्र्यांचं बोट हे निवडणूक आयोगाच्या कारभाराकडे जातं. पुढच्या काळामध्ये अशा चुका होऊ नयेत, अशा होणार नाहीत याची काळजी घ्यावी असा सल्ला त्यांनी दिलेला आहे. याचा अर्थ कुठेतरी निवडणूक आयोगावरतीच ही नाराजी आहे. त्यामुळे आता ज्ञानेश, आपण आणखी यावर सविस्तर चर्चा करूया. सध्या आपल्याबरोबर सचिन आहे जे जोडले गेलेत आणि त्यांचं काय नेमकं यावरचं म्हणणं आहे तेही आपण जाणून घेऊया. सचिनजी, आता आपण ऐकलं असेल जी मतमोजणी उद्या होणार होती ती मतमोजणी आता सगळ्याच निवडणुका झाल्यानंतर 21 डिसेंबरला होणार आहे, जेव्हा दुसऱ्या टप्प्यातलं सुद्धा मतदान पार पडेल त्यानंतर होणार आहे. त्यामुळे एकंदरीतच आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा निवडणूक आयोगाच्या कारभारावर एक प्रकारे तीव्र नाराजी व्यक्त केली. अजून अनेक निवडणूक आयोगाला घ्यायच्यात, आता कारभारामध्ये सुधारणा करा असं त्यांनी सांगितले. कसं पाहता आपण या प्रतिक्रियेकडे? एका बाजूला तो चाललेला सावळा गोंधळ आणि ज्याच्याबद्दल आम्ही वारंवार तक्रार करतोय त्याला एका प्रकारे मुख्यमंत्र्यांनी पण शिक्कामोर्तब केलंय. उशिरा का होईना परंतु आलेला शहाणपणा असं म्हणावं लागेल. कारण ज्यावेळी आम्ही काही गोष्टी म्हणतोय त्याला काही पुरावे, त्याला आधार, पण आमच्या बाबतीत ज्यावेळी आरोप करत असताना त्यांनी फेक नरेटिव्ह किंवा टीकात्मक ते बोलत राहिले. आज जर बघितलं असेल की तुम्ही जे या सर्व सावळा गोंधळा न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला आणि न्यायालयाने म्हणताना हे स्पष्ट सांगितलंय की फेअर अँड फिअरलेस, जे आम्ही वारंवार सांगत होतो की नगराध्यक्षाची उमेदवारी मागे घ्यायला 4:30-5 वाजता काही लोक भाग पाडतात. 100हून नगराध्यक्षाच्या पदासाठी बिनविरोध निवडणूक होते. हे नेमकं कुठे आपण कुठच्या दिशेने चाललोय आणि या लोकशाहीला टिकवण्याचं काम या एका निर्णयामुळे झालं असं म्हणायला काय हरकत नाही. आणि या नगरपालिका आहेत, भविष्य काळामध्ये महानगरपालिका येणार आहेत. कारण आपण बघितलं असेल की निवडणूक आयोगाने ही वेळ काय यावी लागली स्थगिती करायला, कारण त्या अपील्स त्यांनी त्या स्तरावर निर्णय घेतला असता, कोर्टाकडे हे लवकर निर्णय मागितला असता. आता सर्वोच्च न्यायालयाकडे पण देखील 50% आरक्षण आहे, त्यात पण न्यायालयाने सांगितलं की आमच्या निर्णयाला अधीन राहून तुम्ही निवडणुकीची प्रक्रिया करा. म्हणजे एकंदरीत हे सर्व जे कन्फ्युजन आहेत त्यामध्ये मला असं वाटते या निर्णयामुळे एका प्रकारे आयोगाला, प्रशासनाला आणि शासनाला चपराक पडली असं म्हणायला लागेल.
ठीक धन्यवाद आपण दिलेले या प्रतिक्रियेसाठी. सचिन अहिर आपल्याबरोबर होते, शिवसेना युबीटीचे नेते. आणि एकंदरीतच मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. हे उशिरा आलेलं शहाणपण आहे असं म्हटलंय. खरं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी एक इथे शब्द वापरलेला होता, तो म्हणजे सिस्टीमचं फेल्युअर. त्यामुळे खरं तर यावरून सुद्धा अनेक प्रश्न आता उपस्थित होतील. कायद्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन निवडणूक आयोगाच्या वकिलांनी केलेलं आहे आणि यावर खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी बोट ठेवलेलं होतं. त्यामुळे आता निवडणूक आयोग या संदर्भात काय नेमकं पावलं उचलते, खरंच पुढच्या निवडणुकांसाठी काही वेगळी सुधारणा केली जाईल का, हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. विरोधक तर नेहमीच निवडणूक आयोगाच्या कारभारावर बोट ठेवत असतात, अनेकदा आक्षेप सुद्धा घेतलेत आणि यावर अनेक मुद्दे खरं तर हाती घेऊन नेहमीच उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात. कारण सचिन अहिर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तर एकंदरीतच आता मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे आणि यावरून राजकीय वर्तुळात आता मोठी टीकेची झोड उठतीये, एक आरोपांची राळ उठती आहे. तर नगरपालिका नगरपंचायतींची उद्याची जी मतमोजणी होणार होती, आज जी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे त्याची मतमोजणी उद्या होणार होती. दिलेले शेड्यूलप्रमाणे ही मतमोजणी होणार होती. मात्र मधल्या काळामध्ये अनेक नगरपंचायत नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आणि त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्याची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार होती. तर त्याच मतमोजणीबरोबर आज होत असलेल्या मतदानाची सुद्धा मतमोजणी होणार आहे आणि त्यामुळे एकंदरीतच राज्यामध्ये आता ज्या सगळ्या निवडणुका होत आहेत नगरपंचायत नगरपरिषदेच्या, या सर्व मतदानाची मतमोजणी ही 21 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे आता वाट पाहावी लागणार आहे 21 डिसेंबरला. निकालाची उत्सुकता तोपर्यंत सगळ्यांना ताणून धरावी लागणार आहे. राज्यामध्ये 264 नगरपालिका नगरपंचायतींसाठी आज सकाळपासून मतदान सुरू झालेलं आहे. तर 76 नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निवडणुका या पुढे ढकलल्यात. 154 सदस्य पदाच्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत.